विरोधकांकडनं कुठेतरी मोनोरेल संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येतात. विरोधकांकडनं अंबादास दानवे असतील किंवा मग नाही, मी तुम्हाला सांगू का, मोनोरेलच्या बद्दल अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर खरं त्याच्यात राजकारण न आणता पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कसं मदत करता येईल. आता ती मोनोरेल हे बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्याच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोक जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. अर्थात त्याच्यातनं एक काच फोडल्यानंतर 3 ठिकाणी शिड्या लावण्यात आल्या आणि त्याच्यातून मग लोकांना बाहेर काढलं. थोडासा वेळ लागला, परंतु पहिल्यांदा जे अतिशय घाबरून गेलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये देखील आम्ही सगळेजण लक्ष ठेवून होतो, यंत्रणा तिथं होती. आणि अशा वेळेस जे काही संकट आलं हे मुद्दाम कुणी केले का, जास्त लोक बसल्यामुळं ते झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर्ववत मोनोरेल सुरू पण करण्यात आली. नागरिकांना सातत्याने आव्हान गेले 2 दिवस पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला दाखवताय, रेड अलर्ट आहे. ज्या भागात रेड अलर्ट आहे त्यात पालघर असेल, रत्नागिरी, ठाणे, मुंबई उपनगर, तुमचं या रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई उपनगर ह्या भागात आणि घाटमाथे, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, ह्या वेगवेगळ्या घाटमाथ्यावर अशा पद्धतीनं इथं पाऊस सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात जास्तीचा पडतोय आणि तिथं काळजी घ्यावी. आणि मुंबईत तर आपण गेले 2 दिवस आवाहन करतोय. काल पण मुंबई महानगरपालिकेने सुट्टी दिलेली होती, शाळांना सुट्टी दिलेली आहे की बाबा ज्यांना खूपच गरज आहे, तातडी बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही, त्यांचं असं काहीतरी काम आहे, तेवढ्यांनीच बाहेर पडावं, बाकीच्यांनी घरात सुरक्षित राहावं, अशा प्रकारचं आव्हान हे सातत्याने आम्ही लोक करतोय आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. अर्थात आम्ही आव्हान कशावरनं करतो, आम्ही वेदर रिपोर्ट घेतो. हवामान खातं सांगतोय 3 दिवस रेड अलर्ट मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये राहणार आहे. आता ते झाल्यानंतर त्याचा अंदाज घेऊनच आपण पुढची कारवाई करतो.